Hello friends, today we are discussing about the basic concept in physics, that is motion. मोशन म्हणजेच गती. आज आपण गतीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. मोशनचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वी कॉमनली ऑब्झर्व दॅट देअर आर बॉडीज आयदर इन मोशन or at a rest state. For example, fan is rotating blades of the fan which changes their position. म्हणजेच काय, जे की फॅनचे पाटे असतात ते सारखी आपली जागा बदलत असतात, म्हणजे ते मोशन मध्ये आहे. अ कार स्पीडिंग ऑन द रोड हायवे, म्हणजे एखादी कार आहे ती हायवेवरून त्या ठिकाणी धावत आहे, जात आहे. हे पण आपण त्या ठिकाणी मोशनचे एक्झाम्पल त्यामध्ये घेऊ शकतो. मोशन इज अ बॉडी इज सेड टू बी इन अ मोशन इफ इट चेंजेस इट्स पोजिशन. इफ इट चेंजेस इट्स पोजिशन with respect to surrounding with time. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे, गतिमान आहे, म्हणजेच काय, तर तो आपली जी जागा आहे वेळेनुसार त्याच्या सभोवताल जो आहे त्याचं जे सराउंडिंग आहे त्या ठिकाणी बदल झालेला आढळून येतो. त्याच्या जागेमध्ये बदल झालेला आपल्याला आढळून येतो. म्हणजेच दॅट बॉडी चेंजेस इट्स पोजिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग विथ टाइम. जसं आपण बघितलेलं आहे की कार एका गावावरून दुसऱ्या गावाला जाते किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाते. सराउंडिंग जे आहे ते त्याच ठिकाणी आहे, फक्त कार जी आहे ती म्हणजे रस्ता जिथे आहे तिथेच आहे, कार एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेलेली आहे. नाउ अ बॉडी इज सेड टू बी ॲट अ रेस्ट स्टेट व्हेन if it does not changes its position with respect to surrounding with time. If we place a book on the table, it remains on the table and we say that the book is at a rest state. म्हणजे काय, एखादं पुस्तक आहे टेबलवरती ठेवलेलं आहे, ते टेबलवरतीच राहील. जोपर्यंत आपण त्याला त्या ठिकाणी हलवणार नाही तोपर्यंत ते तसंच राहील. म्हणजेच काय, ते विश्राम अवस्थेमध्ये आहे, रेस्ट स्टेट मध्ये आहे. हा जो काही स्टडी आहे, असे जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स बघायला मिळतात. काही ऑब्जेक्ट हे रेस्ट स्टेट मध्ये असतात, काही ऑब्जेक्ट हे मोशन मध्ये असतात. यांचा जो स्टडी आहे तो फिजिक्सच्या म्हणजेच भौतिकशास्त्राच्या एका विशिष्ट शाखे अंतर्गत केला जातो. त्याला आपण मेकॅनिक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? मेकॅनिक्स. मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्स अँड मोशन अँड देअर रिलेशनशिप. याच्यामध्ये फोर्स आणि मोशन यांचा अभ्यास केला जातो, त्यांच्या रिलेशनचा अभ्यास केला जातो. हे जे काही मेकॅनिक्स आहे हे पुढे 3 सब ब्रांच मध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट जी ब्रांच आहे, सब ब्रांच आहे, त्याला स्टॅटिक्स असं म्हटलेलं आहे. स्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the object at rest. Deals with an object at rest. म्हणजे काय, इथे आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा रेस्ट स्टेट मध्ये असतो, जस्ट टेंड्स टू चेंज इट्स पोझिशन, और तो मोशन मध्ये येत असतानाचा जो काही अभ्यास आहे, ज्या ब्रांच ज्या शाखेअंतर्गत केला जातो त्याला आपण स्टॅटिक्स असं म्हणायचं आहे. म्हणजे पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट किंवा बॉडी जी आहे, वस्तू जी आहे, ती गतिमान होत असताना
गतिमान होण्यासाठी सुरुवात करत असतानाची जी काही वेळ आहे तेव्हा जो आपण अभ्यास करतो किंवा ती रेस्ट स्टेटमध्ये आहे तेव्हा जो आपण अभ्यास करतो, त्याचा विचार करतो, त्याला आपण स्टॅटिक्स असं म्हणायचं आहे. याचा जो काही विचार आहे किंवा हा जो काही अभ्यास आहे याचा फायदा आपल्याला बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स आणि ब्रिजेस वगैरे जे आहेत त्यांचे स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी त्या ठिकाणी होत असतो. नाव कायनॅमॅटिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the याच्यामध्ये आपल्याला कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the study of motion of an object without considering the cause of motion. इथे काय म्हटलेलं आहे? without considering the cause of motion. कॉज ऑफ मोशन म्हणजे या ठिकाणी मोशनचा तर पार्टिकलच्या ऑब्जेक्टच्या अभ्यास केलेलाच आहे, परंतु तो दिलेला ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये का आला आहे याचा त्या ठिकाणी विचार केलेला नाहीये, फक्त त्याच्या मोशनचा स्टडी केलेला आहे, कारणांचा नाहीये. त्याला आपण कायनॅमॅटिक्स असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी आणि महत्वाची जी ब्रांच आहे त्याला आपण डायनॅमिक्स असं म्हणत असतो. हिअर dynamics is the branch of mechanics which deals with the study of motion of an object considering the cause of motion. या ठिकाणी काय केलेलं आहे? with cause of motion. मोशनचं जे कॉज आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये इट डील्स विथ द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ, त्याला आपण असं म्हणूया स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ फोर्स. स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ फोर्स इन अ मोशन. म्हणजे मोशन मध्ये फोर्सचा काय इफेक्ट होतो ऑब्जेक्ट वरती त्याचा अभ्यास जो आहे डायनॅमिक्स या ब्रांचच्या अंतर्गत केला जात आहे. अशा एकूण 3 ज्या ब्रांच आहेत त्या आपण या ठिकाणी बघत आहोत. यामध्ये 3 प्रकारचे मोशन्स आपल्याला दिलेले आहेत. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ द मोशन्स विच वी हॅव टू स्टडी, ज्या आपल्याला अभ्यास करायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत किंवा ज्यापैकी काही भाग आपण हा अभ्यासलेला आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ मोशन्स. फर्स्ट वन इज द 1 डायमेन्शनल मोशन, सेकंड वन इज द 2 डायमेन्शनल मोशन अँड थर्ड वन इज द 3 डायमेन्शनल मोशन. हिअर फर्स्ट जो आहे प्रकार त्यामध्ये आपण बघूया. इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग. इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग वन ऑफ 3 coordinates. One of 3 coordinates to represent the position with time. म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की हा जो काही दिलेला ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची पोझिशन रिप्रेझेंट करत असताना कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स, वाय आणि झेड अशी 3 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. त्याला आपण पोझिशन कोऑर्डिनेट असं म्हणू शकतो, ज्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्टली पोझिशन जी आहे ऑब्जेक्टची किंवा पार्टिकलची किंवा बॉडीची ती कन्फर्म करता येते. या 3 कोऑर्डिनेट पैकी फक्त आणि फक्त एकाच कोऑर्डिनेटचा वापर जर मोशनच्या दिलेल्या ऑब्जेक्टच्या मोशनचा स्टडी करत असताना पोझिशन रिप्रेझेंट करण्यासाठी केला असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणायचे 1 डायमेन्शनल मोशन. मग ते आपण त्या ठिकाणी एक्स ऍक्सिस किंवा एक्स कोऑर्डिनेट वापरू शकतो, वाय वापरू शकतो किंवा झेड. या ठिकाणी आपल्याला 3 पैकी फक्त एकच यूज करायचा आहे. त्याला आपण 1 डायमेन्शनल मोशन असं म्हटलेलं आहे. 1 डायमेन्शनल मोशन मध्ये मोशन ऑफ अ ट्रेन जी आहे ती त्या ठिकाणी आपण घेत असतो. म्हणजे काय, ट्रेन ही ट्रॅकवरून त्या ठिकाणी धावत आहे, एकाच ऍक्सिस वरती आहे,
बरोबर. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की लिनियर मोशन किंवा मग रेक्टिलिनियर मोशन किंवा मग यालाच आपण या ठिकाणी असंही म्हणू शकतो स्ट्रेट लाईन मोशन. म्हणजेच वन डायमेन्शनल मोशनला आपण लिनियर मोशन, रेक्टिलिनियर मोशन किंवा स्ट्रेट लाईन मोशन असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो. नाव सेकंड इज द, आपल्याला या ठिकाणी दुसरा जो प्रकार दिलेला आहे टू डायमेन्शनल मोशनचा घ्यायचा आहे. टू डायमेन्शनल मोशन म्हणजे काय? इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along two of three coordinates. To represent the position with time. या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे त्याची पोझिशन रिप्रेझेंट करत असताना त्याच्या मोशन मध्ये आपण कुठल्याही दोन कोऑर्डिनेट्सचा जर वापर करत असेल तर तशा प्रकारच्या मोशनला आपण टू डायमेन्शनल मोशन असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी एकतर आपण एक्स वाय हे दोन कोऑर्डिनेट वापरलेले आहेत किंवा मग वाय झेड हे दोन वापरले आहेत किंवा मग एक्स आणि झेड हे वापरलेले आहेत. यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मोशन आढळून येतात. यालाच आपण मोशन इन अ प्लेन असं सुद्धा म्हणत असतो. यामध्ये दोन प्रकार आपल्याला आढळून येतात. एक जो आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरा जो आहे तो प्रोजेक्टाइल मोशन. हा जो सर्क्युलर मोशन आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये ऍक्सेलरेशन जे आहे ते व्हेरिएबल आहे आणि प्रोजेक्टाइल मोशन जो आहे यामध्ये ऍक्सेलरेशन हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण ह्या दोन ज्या मोशन आहेत ह्या मोशन इन अ प्लेन प्रकारामध्ये येतात. कशामध्ये येतात? मोशन इन अ प्लेन. म्हणजे यांची जी काही त्या ठिकाणी आपण स्टडी करत असतो हे प्लेन मध्ये येते. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे थ्री डायमेन्शनल मोशन. हिअर इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along all of three coordinates to represent the position with respect to time. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जी आहे ती विचारात घेत असताना त्याची पोझिशन जर आपल्याला कन्फर्म करायची असेल तर तीनही कोऑर्डिनेट्स जे आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे दिलेला जो पार्टिकल आहे तो तीनही कोऑर्डिनेट्सशी संबंधित असतो. म्हणजेच एक्स वाय आणि झेड यानुसार त्याची आपण त्या ठिकाणी जागा जी आहे ती कन्फर्म करत असतो. पार्टिकल इथे असेल तर एक्स कोऑर्डिनेट काय आहे, वाय कोऑर्डिनेट काय आहे आणि झेड कोऑर्डिनेट काय आहे ते आपण त्या ठिकाणी त्याचा विचार घेणार आहोत. यालाच आपण मोशन इन अ स्पेस असं सुद्धा म्हणत असतो. थ्री डायमेन्शनल मोशन म्हणजेच काय? मोशन इन अ स्पेस. एरोप्लेन जे आहे त्याची जी मोशन आहे ती आपल्याला थ्री डायमेन्शनल मोशन मध्ये असलेली आढळून येते. नाव हे सर्व जे आपण या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे याच्यामध्ये काही गोष्टी यामध्ये आपण वारंवार विचारात घेत असतो. त्या म्हणजे कोणत्या असतील तर जेव्हा आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची मोशन डिस्क्राईब करायची असते त्यावेळी if we have to describe the motion we have to know about the position, then we have to know about the path length, then next displacement, velocity, and lastly acceleration. So these basic things
वी हॅव टू नो. आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे, तेव्हा आपण मोशनचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करू शकतो. मग आपण आता या ठिकाणी पोझिशन म्हणजे काय, पाथ लेंथ म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय हा भाग इथे डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपला जो महत्वाचा पार्ट आहे, जो आपल्याला 11th आणि 12th साठी उपयोगी ठरत आहे, ज्याच्यामध्ये मोशन इन प्लेन हा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. त्याच्या सोबतच आपल्याला डायनामिक्स जे आपण या ठिकाणी घेतलेला आहे, रोटेशनल डायनामिक्स हा 12th स्टँडर्डचा जो काही कन्सेप्ट आहे, जो काही लेसन चॅप्टर दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यासाठी आपण हे सर्व त्या ठिकाणी घेतलेलं आहे. नाव पोझिशन. पोझिशन म्हणजे काय असेल तर मित्रांनो, आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची जर पोझिशन त्या ठिकाणी डिफाईन करायची असेल तर त्याला आपण असं म्हणू शकतो, इट इज अ डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स ओरिजिन. म्हणजे या ठिकाणी वेळेनुसार एखाद्या ऑब्जेक्टचं जर डिस्टन्स आपण ओरिजिन पासून किती आहे, कुठे आहे तो ऑब्जेक्ट हे जर काढलं तर त्याला पोझिशन असं म्हणायचं. डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स ओरिजिन विथ टाइम. म्हणजे समजा ही ओरिजिन आहे, आपण त्या ठिकाणी घेऊयात हा असा एक प्लेन घेतलेला आहे. प्लेन मध्ये ही ओरिजिन दिलेली आहे आणि पार्टिकल जो आहे तो सुरुवातीला जो आहे ओरिजिन वरती याच ठिकाणी आहे, नंतर काही वेळानंतर तो या ठिकाणी आलेला आहे. जर स्ट्रेट लाईन मोशन मध्ये जर आपण घेतला 1 डायमेन्शनलचा तर या पद्धतीने असेल. यामध्ये इथे याला आपण पी म्हणू. पी इज द पोझिशन कोऑर्डिनेट. हा पी जो आहे हा काय आहे, पोझिशन कोऑर्डिनेट आहे. याची जी व्हॅल्यू आहे ती एकतर 0 असू शकते, ती एकतर पॉझिटिव्ह असू शकते किंवा ती या ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा असू शकते. म्हणजे ज्याला आपण या पद्धतीने इकडे जर घेतलं तर इथे आपण याला क्यू म्हणूया. हा ओरिजिन ओला 0 आहे. पी या ठिकाणी सपोज आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि क्यू या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू -10 दिलेली आहे. तर ही झाली त्याची पोझिशन. म्हणजे तो एक्स ऍक्सिस वरती पी या पोझिशनला 10 सेंटीमीटर असेल, मीटर असेल किंवा जे काय असेल ते त्या ठिकाणी तो आहे असं आपण त्याला कन्फर्म करू शकतो. ही झाली पोझिशन. नाव पाथ लेंथ. पाथ लेंथ आणि डिस्टन्स बोथ आर सेम ऑर इक्वल. हे दोघं एकच आहे. म्हणजेच काय, याला पाथ लेंथ म्हणजेच काय असेल तर टोटल लेंथ ऑफ पाथ कव्हर इन अ टाइम. म्हणजेच या ठिकाणी समजा एखाद्या ऑब्जेक्टने एखाद्या पाथची टोटल किती लेंथ कव्हर केलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाथ लेंथ किंवा डिस्टन्स याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणजेच टोटल पाथ लेंथ, टोटल लेंथ ऑफ द पाथ कवर्ड बाय एन ऑब्जेक्ट विथ टाइम इज नोन एज द पाथ लेंथ or a distance. It is a scalar quantity. It has only magnitude. त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. डिस्टन्स जे आहे त्याला फक्त काय असतो, मॅग्निट्यूड असतो. इथे कुठल्याही प्रकारे आपल्याला डायरेक्शन दिलेली नाहीये. म्हणजे तो एक्स ऍक्सिस वरती जातोय किंवा वाय ऍक्सिस वरती जातोय याचा विचार केलेला नाहीये. या ठिकाणी पाथ लेंथ जी आहे ती आपल्याला एकतर 0, पाथ लेंथची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला एकतर 0 आढळून येते किंवा मग त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आढळून येते.
ह्याचं जे युनिट आहे ते आपण त्या ठिकाणी मीटर घेतलेलं आहे आणि डायमेन्शन जे आहे ते आपल्याला M0, L1 आणि P0 हे त्या ठिकाणी आढळून येते. आता या ठिकाणी पाथ लेंथ किंवा डिस्टन्स तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण बघणार आहोत डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इट इज changing position of an object with time. Changing position of an object with time is known as a displacement. एखाद्या ऑब्जेक्टची वेळेनुसार जी जागा बदलली जाते त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. या ठिकाणी पार्टिकल आहे, याला आपण म्हणूयात x1 आणि पार्टिकल जो आहे t1 या वेळेला x1 या ठिकाणी होता. वेळ बदललेली आहे, वेळ बदलून त्या ठिकाणी आपल्याला t2 मिळालेली आहे. पार्टिकलची पोझिशन, ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे ती सुद्धा बदललेली आहे, ती आपल्याला मिळाली x2. म्हणजेच या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण डेल x इज इक्वल्स टू या ठिकाणी x2 मायनस x1 हे घेतलेलं आहे. x2 मायनस x1 आणि टोटल टाइम किती होता तर त्याला आपण डेल t इज इक्वल्स टू चेंजिंग टाइम आणि चेंजिंग पोझिशन. चेंजिंग पोझिशन हा डेल x ने दाखवलाय आणि डेल t हा म्हणजेच चेंजिंग टाइम म्हणजे t2 मायनस t1